किती वेळ झालं त्यांची वाट बघतीये यार मी. काय माहिती कधी येतील. प्रत्येक वेळेस मला बोलतात की आवरून बस आवरून बस आवरून बस, आणि आज मी आवरून बसली तर त्यांचा पत्ता नाहीये. राव तिकडं पण जायला टाइम लागल. आईचं काम असलं लवकर येतात ते, आणि माझं काम म्हणलं की त्यांना टाइम लागतो, काम येतं मधीच. काय माहिती कधी येतील राव. ते बाहेर थोडंसं फिरते, काय माहिती कधी येतील. हे बघा, मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी झाडून घेतलं होतं, वापस तोच कचरा झाला. आता आई आल्या ना, मी आईला सांगणार मी झाडून घेतलं होतं, आता मी झाडणार नाही. एक तर मी आवरून बसले, कपडे बिपडे घातलेत मी, आता मी नाही आवडणार. ते कधी येतील. आता कोणाचा फोन आला. फोन सायलेंट आहे म्हणून तरी बरे, फोन आल्याला कळत नाही. साहेब, हा साहेब बोला की. अहो साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मला सुट्टी पाहिजे म्हणून. नाही साहेब, अहो मला पिक्चर नाही मला काम आहे राव दुसरं, जरा सुट्टी घ्यायची, घरी काम आहे मला आज. अहो अजयला बोलून घ्या ना साहेब, आज मला नाही जमणार यायला. नाही खरंच तुम्ही जरा समजून घ्या, मी कधी सुट्टी पण घेत नाही हो. आज मला घेऊ द्या कधी सुट्टी, गरज राव, आज काम आहे मला. त्यांना सांगा की मग करायला. आता ती नसल्यावर मी करत नाही का त्यांचं काम. सांगा त्यांना. आधीच मला लय काम आहे घरी, आज उशीर पण झाला, आता कधी येणार मी. घेऊ द्या एक सुट्टी. नाही हाफ डे कुठे येऊ. नाही नको सर, आजच्या दिवस मला सुट्टी घेऊ द्या. बरं ठीक आहे, चालेल. थँक्यू साहेब. हो नशीब भेटली सुट्टी. सांगून सुद्धा कामाला बोलवितात परत. असली कामं असतात यांची, कामच नको करायला. असं वाटते नोकरीला तर वैताग आलाय, काहीतरी धंदा पाणीच करावा आपला. जाऊ दे चला. परत आला आता या कोणाचा फोन आहे. त्या फोनच्या नादात आहे ना पडायचं माणूस. हिचं काय दुखणं. हॅलो. हा कुठे तुम्ही? कुठे म्हणजे मी काय अमेरिकेला गेलो काय? कुठे करते आता, येतोय ना. दिसते का इथं आवरून बसायला? सकाळपासून मी इथं पळ करून सगळं घरचे कामं बाहेरचे कामं माझं स्वतःच आवडलं मी. आणि तुम्ही मला सांगतायत मी 10 मिनिटात आलो, 5 मिनिटात आलो. ही वेळ आहे का तुमची यायची? ऐक ना, तुला काय कामधंदा आहेत का दुसरे? काम धंदे आहेत का म्हणजे? आता तुम्ही मला काय बोलले की मी येणार आहे लवकर आवरून बस, नंतर माझ्यावर चिडता तुम्ही की तुझं आवरण झालं नाही. अरे हो ऐक जरा ऐक. काय मी काय कुठं अमेरिकेला नाही गेलो, घरीच येतोय. दम काढशील का थोडा? किती वेळ? अरे किती वेळ म्हणजे काय, तुला काय सगळं काय हातातच पाहिजे काय? मला हातात पाहिजे नाही असं नाही म्हणत आहे तू. तुम्ही मला काय येडी दिसले का मी तुम्हाला? म्हणजे मी आवरलं सगळं घरातलं आवरलं. येडी नाही तू, येडी आहे. येडीपेक्षा येडी आहे तू. दम काढ जरा, येतोय घरी. नको नखर करू लय. सकाळपासून जेवले नाही माहिती का मी, काही सुद्धा. अरे मग घे की खाऊन घरातलं. तुला काय खायला नाही काय घरी? नाही तर मी काय केलंच नाही. तर बाहेर कशाला तुम्ही मला जेवायला नेतायत का मग? अरे मग जाऊ, दम काढ. तर खायचं ना काय, एवढी भूक लागली होती तर. बाहेर गेलं म्हणजे मी कशाला करू जेवायला? तुम्ही तर बाहेरच असता, मी माझ्या एकटी करू का जेवायला? ठेव चल, आलो. नखरं करते नसते, पोडलं शान उडते ते. डोक्याला ताप नसतं यायला घरी दारी. तिकडे काम होती असलं आणि घरी हे असलं. या 2 बुथांनी पार वैताग आणलाय मला. आलात? आलो की. कोण भेटली होती तुम्हाला? कोण भेटायचं तुमची होतं? मैत्रीण कोण भेटली असेल ना? अरे वा, नाही ना भेटली मैत्रीण नाही मला. हो, भेटली असेल कोण, सटवी बिटवी असेल ना तुमची मैत्रीण चांगली कॉलेजची. नको नखरं करू, चल आता. लय उशीर झालाय म्हणते. तुम्हाला मी काय याडी दिसते का? आता येडीला काय येड्यात काढायचं? काय बोलले? काय नाही ना काय तर बोलले तुम्ही. मग तेच म्हणलं चल ती लवकर. लय उशीर शहाणी होतोय. होती का? हुशार असेल ना? नाही तुमची मैत्रीण म्हणलं हुशार असेल ना ती. मग हुशारच होती ती. जा मग तिच्या जवळच. अरे मग तुझ्या जवळ काय आलोय? तुम्ही माझ्यासोबत लग्न का केलं तिच्या जवळ? नाही, मला तुमच्या आईने सांगितलं होतं की तुमचं होतं काही तर तिच्या. अरे बाबा, त्या आईचं कुठं ऐकते? रागावायता काही बोलते तुम्ही, भांडणं करताना माझ्या येतं का रे सगळे? रागात नाही बोलल्या त्या, मग कशा चांगलंच बोलल्या? बोलत होत्या त्या. गप, नको नखरं करू. तुम्ही एवढा वेळ कसं काय लावला? अरे काय रस्ता काय माझ्या बापान नाही बनवलेला हायवे मला यायला एकट्याला, बाकीच्या पण गाड्या असतात. काय काम काय करत होते तुम्ही? सकाळी कशासाठी गेलते? हे काय तुझ्या बापान दिलंय का हे?
पैसे काढाय नको का ATM मधून? तुम्हाला काल टाइम नव्हता, परवा टाइम नव्हता? ऐक ना, पिक्चरचं जायचं कधी ठरलंय? रात्री. वा, तुमच्या आईसाठी म्हणलं की पैसे असतात तुमच्या जवळ आधीच, आणि माझ्यासाठी आता तुला पिक्चरला यायचं का इथं तमाशा करायचा? नाही यायचं मला. मग नाही यायचं तर चल घरात. मोबाईल दाखवा. मोबाईल काय आता? चेक करायचंय. अरे काय तू चेक करायचंय. चेक कर. नाही 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 देणार मी. काय चेक करायचं तुला? काय चेक करायचं काय ते चेक सांग. करायचं म्हणजे माझा हक्क आहे. अरे तुझा हक्क आहे. मग आता मोबाईल चेक करायची वेळ आहे का? आता पिक्चरला जायचं ना. नाही जायचं मला. ऐक ना, आधीच मग त्या बॉसने मला काम मला बोलावले. काय मी सांगताय त्याला मग तुमच्या बॉसचं? अरे मी तुझ्यासाठी कामाला नाही गेलो. वाव, माझ्यासाठी गेले नाही का तिच्यासाठी गेले नाही असं सांगा ना सरळ. अरे कोण नाही ती? कोण नाही? कोण नाही ती म्हणजे होती कोण तर तुमच्या सोबत? अरे जाऊ कोण? द्या हो, जाऊ द्या. मला मोबाईलचं लॉक काढ. मला येतं हसायला. असा विषय काढला. कोण नसलं तरी आपल्याला हसा येतो. हसायला येतं. हा. वाव, मोबाईल दाखवा. धर बघ काय बघ. लॉक फोन काढून देणार आहे का? तर लोक काय काढायचे? तुला मोबाईल पाहिजे, मोबाईल दिला. आता बाकीची इथून नको, वरून तमाशा करू बघण्यासाठी नको. घेतला नाही मी मोबाईल. ए दे चल. नाही देत मोबाईल तुला. काय असेल ना मोबाईल काहीतरी बिबाईल? मध्ये. हा असं ए तसलं बोलायच नाही. मला आताच सांगतोय थापडी नाही तर. जर तुम्हाला माझ्यासोबत राहायचंच नसेल नीट तर मला सांगायचं ना आधीच. मी लग्नच केलं नसतं तुमच्यासोबत. अरे देवा, राहायचं नाही नीट म्हणजे तू एका पिक्चर वरून राहायचं नाही नीट इथवर विषय नाही, आला मग का? मोबाईल दाखवा ना मला. अरे कशाला मोबाईल- वापस ठेवला खिशात? काय तर असेल ना तुमचं. अरे काय नाही कॉल आलेला बाबा. असेल किंवा मेसेज असतील, नाही तर फोटो असतील ऐक तुमचे ना, आधी दोघांचे चिडचिड चांगले. झाली माझी. तू कशाला डोक्याला तमाशा करते? चल ना. चिडचिड झाली माझी नाही ना. लोक बघा ते. सकाळपासून इथं बसले होते, चांगलं होतं ना ते. आता मला माहिती आहे, तुला बस ऐकून सांगितलं घरात जागा नाही का? येडी आहे ना. अरे तू येडी येडी नाही बाबा, तू शानी आहे. चल आता ऐक. मा नाही यायचं. मग तुम्ही सांगा आधी ती कोण होती? अरे कोण नव्हती का? कोणासोबत डोकं फोडू का गेलते तुम्ही? आता? कोणासोबत गेलते मी आता तुम्ही? मुस्काडी ना तुला, मग खोटं नाही सांगत. हात तर लावून दाखवा. अरे बाबा चल ना, ऐक जरा. तर प्रेमाने म्हणतोय चल मला तर. नाही ऐकायचं ना, पण मला सांगा कोण होती ती आणि तुमचा मोबाईल का दिला नाही मला ते सांगा. अरे काय मोबाईल मध्ये लय मोबाईल घेऊन घरात बसायचं, मग नाही जायचं मला नाही पिक्चरला. यायचं पिक्चरला. नाही यायचं तर मग आता ए बाया, आता पिक्चरला जायचंय का नाही तेवढंच सांग मला. जायचं ना. हा मग मला चला. ऐका, हा. पिक्चरच नाही बघायचा. मग काय बघायचं मला तिथं? शॉपिंग करायची. हा? हॉटेलला जाऊ आपण बर. आणि आठवल्यावर सांग. एवढी मंदाड आहे का तू? तुला आठवलं तू सांगणार? हा, आता बाहेर जातोय मानल्यावर ऐक ना, तेव्हा आपण पैसे दिलेत का हे सगळं करायला? हे दिसतंय का? मग ते गाण ठेवणार आहे का? घाल नाही ठेवणार. मग हे कोणाचं आहे माहितीये ना? कोणाचं? कोणाच्या नावाचं आहे? ऐक ना, माझ्या फक्त 1250 रुपये आहे. तुमचे 1250 तुमच्या पशीच ठेवा. मी सांगते तुम्हाला, विचारत नाहीये मी तुम्हाला. मी फक्त सांगते मी तुम्हाला, मला हे करायचंय, मी विचारत नाहीये. ऐक ना, तुला घेऊन जातो, पिक्चर बघू, नंतर तुला काय करायचं तू कर. तुला सोडतो तिथं आणि मी येतो आपला. तुम्हाला वाटतं मी तुम्हाला सोडल? हा? ऐक ना, पैसे तर काय नाही, मग मोबाईल मला काय तुम्हाला लागेल? हा विका तुझा. तुमचा माझा नाही, तुझा. काय हे? तू काय कामाचा आहे? हे मी माझ्या पैशाने घातलाय काय? आणि हा धरा तुमचा मोबाईल. तू कुठून आणलं होतं पैसे? माझ्या पप्पाने घेऊन दिलाय. मग पप्पाला म्हणा आता मला शॉपिंग करायचे पैसे पाठवा. त्यांनी दिलंय ना मला एवढं. तेवढं दिलं मग काय बागलं काय तुझ्या पप्पाचं? तुम्ही गेलते ना सकाळी बाहेर कामालाच ऐक गेलते ना, ना? बाकीच नखर नाही करायचं. लय झालं तुम्ही तू नाटक कामाला जाता ना रोज? आता. ह्याच्यातच तू तास घालावलाय. पण तुम्ही कामाला जाता ना रोज? मग कामाला जातो काय तू? नखर का पुरवाय नाही फिरायला जात. जाता? हे चल तुम्ही फिरायला का जाता बायांचं तिच्यासोबत? लय अवघड आहे बाबा. डोक्याला कलही नसते. होईल ना. हायो भया, लय चक्कर आल्यावर नव्हते बाबा मला रे. पुढे चाललंय पण सकाळी प्लेटभर पोळी खाल्ली. काय 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 म्हणते का? काहीच नाही, मी कुठं काय बोलले? आता चांगले कुलू गुलू गुलू लावले का ना तर काय बरं. नाही, आम्ही बाहेर जातोय. बाहेर जातो काय नाही, आम्ही बाहेर जातोय म्हणजे आणि कुठे लागली लाल होटन बिटन नखरा करीत कुठे निघली? हा? सांगा हो कुठं जायचंय. आई मला नाही कुठं जायचं. अयो, काय? पिक्चरला जायचं आहे आम्हाला आज. पिक्चरला जायचं? आणि तू कधी तू मला म्हणला नाही काय नाही, पिक्चरला निघला असं कसं काय? अगं आता पिक्चरला जायचं हे तुला काय म्हणायचे? तुला लाज वाटते का नालाय का? तुला काय म्हणायचं घोड्या? 25 वर्ष लहानसा मोठा केला एवढ्यासाठी ऐकायसाठी मी केलं काय? ही काल नाही आली झिपरी तर लगेच ऐकून निघला पिक्चरला. अगं तू नव्हती घरी. अहो सांगायचं काम नाही का तुझं? नटून थटून गाडीला चावे लावून तयार. अरे नटलंय कोण? आता हे दिसत ना काय नटलेलं ही? नटले नाही, मी रोज अशीच राहते. हा अशीच राहते ही. तू हिरोईन आहे अशी राहायला. तसं समजा. हा कुत्री तसं समजा. थोबाड किती चालत आहे काय चालत. बोलते आई तू? कुत्री काय चाल कुत्री, काय ए, तू थोबाड बंद नाही तर सणा सांगतोय कान आलाय का? ही झिपरी नाही आली तर निघला का हिच्या मागं लगेच? एक काम कर, चला आपल्या पिक्चरला. तुला पिक्चर दाखवून आणतो, मग बघू बाकीचं काय असेल ते. अरे लाज वाटते का तुला? लाज वाटते तुला? मला 2 दिवस झाले म्हणलं दवाखान्यात गाड घेऊन. म्हणलं माया साहेब मला सुट्टी देत नाही. किती नाटकं करतो रे घोड्या. अरे आई आहे का कोण आहे?
एवढा लहानचा मोठा फुकट झाला काय काय मला त्रास नाही झाला काय आणि ह्या झिपरीचा नादी लागून निघला लगेच पिक्चरला हा टोन घ्या थोबड काय खाली घेऊन बसलाय चल बाई दवाखान्यात. आणि माझं काय? अरे तुझं पण करू बाई, हिला दवाखान्यात नेऊ तुला मला picture नाही ला माहिती, नेतो. मला आधी मला आपण आधी जाऊ नंतर त्यांचं बघा. अगं ए तुझ्या आई असते तर असेच म्हणले असते का हा बोलले असते मी. बोलले ए, असते ऐक जरा तू, तुला काय कळतं का? निकरट आहे सकाळीच ठीक होते ह्या. अरे दवाखाना महत्वाचा आहे, तिचा बीपी वाढला तुला माहिती आहे काय त्रास नाही होतो वाढत, तिला? चांगले दिसतात की. अगं अगं तू आल्यापासून माझ्या बीपी जातो 120 140 वर माझ्यामुळं. हा तुझ्यामुळे येतोय अरे थेर बघ तुमच्या बघ दोघांमुळं माझा बीपी नाही, मीच जायला बसलोय, जरा शांत राखी. तू जातोय आईला सांगा तुमच्या. काय आईला सांगा काय सांग तू आमच्या दोघांच्या मध्ये बोलायला लागते मध्ये काय नाही येते मी. मध्ये नाही येत काय मी माझ्या नवऱ्याला सांगते मला जायचं. अगो भया नवरा कुठून आणला ग तू काल नाही आली तर तुझा नवरा झाला अगं 25 वर्ष लहानचा मोठा मी केलाय मी आणि झाला का तुझा नवरा अरे हो मग तू मोठा केला, झालं आता लग्न माझं, जरा शांत राहा मग दोघी. ते काय म्हणते माझा नवरा माझा नवरा तुला दवाखान्यात जायचे ना, तुला दवाखान्यात नेतो आणि तुला पिक्चरला जायचं ना, तुला पिक्चर दाखवतो, पण जरा कधी गप्प नेतो बसा. कधी नेतो ते डॉक्टर गेल्यावर त्याच्या एवढं मोठं कुलूप लावलं मला नेतो संपल्यावर. अरे हो ती ग जाऊ हं. तुला नाही. अरे ऐक की, नाही ऐक ना तुला आता कांटा येईल, गप बस. बोला बोला. दवाखान्यात तुला सोडतो, दवाखान्यात काय होते काय नाही ते बघ, तू ये, आम्ही तसंच जातो हा, picture ला. हा, हा, काय काळजीचा हिरा तुला दवाखान्यात सोडतो मग तू ये 1 किलोमीटर मी तांगड्यात आणि तिथपर्यंत अगं येते बाई, कुणाला तरी फोन करून तुला न्यायला काय नाही बोलवतो. नाही नाही, ते पिक्चर उद्या काय पिक्चर बघायचंच नाही उद्या नाही ते पिक्चरला तिथं 1000 रुपये घालवायचे का जायला तिकीट काढून आधी सुट्टी मिळत नाही, सुट्टी मिळाली तर तुमचा घरी हा तमाशा. आता तुला दवाखान्यात जायचं ना, तू नेतो ना म्हणजे दवाखान्यात. माय दुखणं तुला तमाशा वाटत आणि हिचं तुला हे नाटक हिचं लय तुला चांगलं लागत डोकं बंद पडेल बरं का, टेन्शन यायला लागले. काय राव फालतूपणा आहे हा तुमचं दोघी. मला म्हणतो काय फालतूपणा लाज नाही वाटत आई समोर कसं बोलावा हे संस्कार दिलेत मी तुला ना आलाय का हे संस्कार दिलेत काय जागरा चल पिक्चरला नाही जायचं. काय जायचं नाही मला, कशाला आवरून बसायला सांगितलं मग? सांगायचं ना नाही जायचं म्हणून. अय बुंडे घरात हो माझा दवाखाना महत्वाचा आहे चल रे घे गाडी फिरव जायचं मला दवाखान्यात बघा बर का. हा बघा का तुला खाते म्हणतोय काय ना, आपण जाऊ ती ग दवाखान्यात जाऊ. तुमच्या आईला सांगा ना, मग मला काय सांगताय? आई दवाखान्यात जाऊ ना, आधी दवाखान्यात जाऊ आधी. मग दवाखान्यात चल ना मी कधी नाही तुला म्हणलं दवाखान्यात सोडतो. सोडायचं नाही मला आणून घरी सोड पिक्चर महत्वाचा नाही चल मला नाही माहिती काय महत्व. काय महत्वाचं नाही म्हणजे कसं काय 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 महत्वाचं नाही तू अन्न खाते का काय खाते तुला कळत नाही का काय काय पण खाऊ, तुम्हाला काय करायचं? काय करायचं म्हणजे उलट बोलायचं काय काय थुत्तर वाशे उलट नाही बोलते मी, मग? सरळच बोलते. हा. ए, गप्प बसा. हा बास करा बास, आता बास, डोकं दुखायला लागलं माझं. तुला दुखन डोकं तुला दवाखान्यात जायचे ना बाई, हा चल जाऊ आपण दवाखान्यात शांत राहा आणि तुला पिक्चरला संध्याकाळी नेतो. संध्याकाळी हा मला न्यायचं, जा तुम्ही. देवा उचल रे हिला. होय बघितलं का काय खारट्या काय गावी. म्हणली ती? देवा उचल रे हिला मी मरत असते वय अरे भाऊ तुझ्या लेकराचे लग्न झाले आणि त्यांना लेकर झालं तर मी जगन देवा उचल रे हिला हा, नक्की. मला देवा. आग म्हणावा आता जाऊन देते जाऊ दे जिपरेला आता लय बोलण्यात तुला. ऐक मी दवाखान्यातून जाऊन आले एवढे नटून थुटून काय इकून गावातून कस काय आले तू ही वाट बघून गेले मला एक सांग मला दवाखान्यातून गोळ्या बिळ्या दिल्या ते मेडिकल मधून घेऊन आले बीपी वाढला होता माझा अरे पण तुमच्या दोघींच्या म्हणजे माझं मरण होतंय. ऐक ना आलाय का तो थोडफड काय एवढं डोक्यात बसून घेतो तिला तुम्हाला पिक्चरला जाऊन द्यायचं नव्हतं. अरे पण कधीच्या काय जात असतो पिक्चरला, पाहिला असतं तर काय झालं असतं? तुला नाही तर नाही काय नाही नाही त्रास तशी सवय लावू नको तिला इथं तर बिघडत आहे सगळं आज म्हणन परत उद्याच्या 8 दिवसांनी म्हणन इकडे चल परवा म्हणन कोकणात चल ते नाटकं करायचे नाही डोक्यावर नाही दिवस काय ग बस तू तरुणात नाही फिरायचं तर मग काही म्हातारपणात फिरायचं. तू शानपणाचे धडे नको मला गिरू हाय ते वावर इकून तुम्ही निसं हिंडतच बसा आणि चला घे जेव अरे चल ना बाबा ते गेले आता हा, जा वाडा आलो. हा इथंच बसशील दोघींच्या मध्ये आहे ना असं वाटतं जीव सोडून द्यावा, वैतागलोय अक्षरशः आयुष्याला.